पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे। सदस्य रेल्वे बोर्ड पायाभूत सुविधा पदावर विवेक कुमार गुप्ता यांची बदली झाल्याची माहिती आहे। गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेचा देखील अतिरिक्त कार्यभार होता। तत्कालीन महाव्यवस्थापक विजय कुमार यांच्या मृत्यूनंतर आता गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेची देखील जबाबदारी देण्यात आली होती। गुप्ता यांच्या जागी मध्य व पश्चिम रेल्वेची जबाबदारी कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडले जातात। भाग्यश्री, खरं तर गुप्ता यांच्या बदलीमुळे तुर्तास दररोज 60 लाख प्रवासी संख्या असलेल्या उपनगरीय रेल्वेचे महाव्यवस्थापक पद जे आहे ते आता रिक्त झाले। भाग्यश्री, नक्कीच मेघना, आपण बघतोय की पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांची सध्या दिल्लीत बदली झालेली आहे। रेल्वे बोर्ड पायाभूत सदस्य सुविधा पदावर विवेक कुमार गुप्ता यांची बदली झाली आहे आणि सध्या गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेचा देखील अतिरिक्त कार्यभार होता। त्याचं कारण आपल्याला आठवत असेल तर जे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक होते विजय कुमार, त्यांचा मृत्यू झाला होता आणि हा मृत्यू अचानक झालेला होता। त्यामुळे त्यावेळेला प्रभारी पद म्हणून विवेक कुमार गुप्ता जे पश्चिम रेल्वे सांभाळत होते त्यांना ते सांभाळण्यासाठी देण्यात आलं। मात्र विजय कुमार गेल्यानंतर मध्य रेल्वेला कोणीही त्यांनी महाव्यवस्थापक दिला नाही आणि आता आपण बघतोय की पश्चिम रेल्वेचे जे महाव्यवस्थापक आहेत, जे मध्य रेल्वेचाही कारभार महाव्यवस्थापक म्हणून सांभाळत होते, त्या विवेक कुमार गुप्ता यांचीच आता दिल्लीमध्ये बदली करण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे आपण जसा महत्त्वाचा मुद्दा जो म्हटलाय की गुप्ता यांच्या बदलीमुळे तुर्तास दररोज 60 लाख प्रवासी संख्या असलेल्या उपनगरीय रेल्वेचं महाव्यवस्थापक पद आता रिक्त राहिलंय। त्यामुळे उद्या जर काही अनुचित अप्रिय घटना घडली तर जिम्मेदार कोण, अशा पद्धतीचा एक प्रश्न जो आहे तो आता रेल्वे प्रवासी संघटनांकडून देखील उपस्थित केला जातो। बरं, निश्चित धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अजून अजित पवारांच्या चितेची धग शांत झाली नाही तोपर्यंत संजय राऊत तुम्ही राजकारण करू लागलात। केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला। अजित पवारांच्या आदरापोटी प्रेमापोटी भाजपने जाहिराती दिल्या असे देखील यावेळी उपाध्ये म्हणालेत। अजून अजित पवारांच्या चितेची धग सुद्धा शांत झाली नाही तोवर संजय राऊत तुम्ही राजकारण करावं। खरं म्हणजे आज जी भाजपाने जाहिरात दिली ती अजितदादाबद्दलच्या असलेल्या आदरापोटी प्रेमापोटी दिलेली जाहिरात आहे, पण ती जाहिरातही संजय राऊत यांना दुखायला लागली आहे। खरं म्हणजे ज्यांनी आपल्या पक्षातल्या सहकाऱ्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं त्यांना इतर पक्ष, सहकारी पक्ष, त्यांचे नेते, त्यांच्या जाण्याने होणाऱ्या वेदना, दुःख याची जाणीव कुठे असणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।